नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण धर्मादाय आयुक्त भरती निरीक्षक या पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? तर याचे योग्य उत्तर काय असेल? अमरकंटक बघा मध्य प्रदेश या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम होतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कोणत्याही प्रदेशामध्ये खालीलपैकी किती टक्के जमीन या ठिकाणी वनांखाली आवश्यक आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी बघा कोणत्याही प्रदेशामध्ये 33% बघा या ठिकाणी जमीन वनांखाली या ठिकाणी असणे हे आवश्यक आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, वन्यजीव संरक्षण अधिनियम हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? बघा, बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट होणारा प्रश्न आहे। वन्यजीव संरक्षण अधिनियम बघा हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? तर सन 1972 या ठिकाणी या वर्षीचा कायदा आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामधलं मायनी हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामधलं पक्षी अभयारण्य आहे? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, मायनी हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सातारा या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मायनी हे पक्षी अभयारण्य, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, सिमेंट उत्पादनामध्ये विचारले, जगामध्ये प्रथम क्रमांक कोणत्या देशाचा लागतो? सिमेंट उत्पादनामध्ये जगामध्ये प्रथम क्रमांकाचा देश कोणता आहे? बघा, चीन हा देश सिमेंट उत्पादनामध्ये जगामध्ये प्रथम क्रमांकाचा देश आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। बघा, सिमेंटच्या उत्पादनामध्ये बघा भारताचा जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 6 बघा काय विचारलाय, कलहरी हा वाळवंटी प्रदेश कोणत्या खंडामध्ये आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, कलहरी हा वाळवंटी प्रदेश विचारलाय कोणत्या खंडामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? कलहरी बघा हा वाळवंटी प्रदेश दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, मानव धर्म सभा या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मानव धर्म सभा यांची स्थापना कोणी केली होती? दादोबा पांडुरंग तरखडकर बघा यांनी मानव धर्म सभा बघा त्यांनी स्थापन केलेली संघटना आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, भारताचा वित्त आयोग बघा वित्त आयोग यांच्याशी संबंधीचा बघा कलम कोणता असेल? कलम 280 बघा हे वित्त आयोग बघा यांच्या संबंधीचं या ठिकाणी कलम आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, क्रोन बघा हे खालीलपैकी कोणत्या देशाचं चलन आहे? बघा, हे मागील परीक्षामध्ये विचारलेले प्रश्न आहेत, TCSचे PYQ प्रश्न आहेत। क्रोन बघा हे कोणत्या देशाचं चलन आहे? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? क्रोन बघा हे नॉर्वे या देशाचं या ठिकाणी चलन आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, या ठिकाणी काय विचारलंय, नाबार्ड या बँकेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा, नाबार्ड बँक सर्वांना माहीत आहे, नाबार्ड या बँकेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी असेल? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। बघा, नाबार्ड या बँकेचं मुख्यालय मुंबई बघा या ठिकाणी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे धर्मादाय आयुक्त भरती बघा महत्त्वपूर्ण बघा 8000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत, त्यामध्ये बघा GKचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, इंग्रजी व्याकरणचे प्रश्न असतील, चालू घडामोडी व सर्व TCS PYQ बघा आपल्याकडे सर्व महत्त्वपूर्ण PDF हे अवेलेबल आहेत। बघा, आता परीक्षेला खूप कमी वेळ आहे, बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण IMP प्रश्नाचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा, सर्वांना योग्य उत्तर यायला पाहिजे, भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार कोणाला म्हणतात?
पंडित जवाहरलाल नेहरू यांना बघा भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार त्यांना म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलं, सार्क संघटनेची स्थापना विचारली. कोणत्या वर्षी झाली सार्क संघटनेची स्थापना? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे, सार्क संघटनेची स्थापना सन 1985 बघा या वर्षी सार्क संघटनेची स्थापना झालेली आहे. सार्क संघटनेचं मुख्यालय कुठं आहे? नेपाळ काठमांडू बघा या शहरामध्ये सार्क संघटनेचं मुख्यालय आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढच्या ठिकाणी बघा महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतात? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, राज्यांचे राज्यपाल महाधिवक्ता यांची नेमणूक हे करत असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग. बघा भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना विचारली. कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, सन 1993 बघा या वर्षी भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग बघा यांची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारला आहे, GST म्हणजे काय, गुड अँड सर्व्हिस टॅक्स यांची अंमलबजावणी करणारे देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा GSTची अंमलबजावणी करणारे बघा भारतामधलं पहिलं राज्य कोणतं होतं? आसाम बघा हे राज्य भारतामध्ये GSTची अंमलबजावणी करणारे पहिलं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय जनता पक्ष म्हणजे काय, BJPची स्थापना विचारली. कोणत्या वर्षी झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल, सन 1980 या बघा सन 1980 या वर्षी BJPची स्थापना ही झाली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस बघा यांची स्थापना सन 1920 मध्ये करण्यात आली होती. यांची स्थापना कोणी केली? बघा PYQ प्रश्न आहे हा. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस बघा यांची स्थापना लाला लजपत राय यांनी सन 1920 मध्ये केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढच्या ठिकाणी काय विचारलाय, केंद्राचं धन विधेयक सर्वात प्रथम कोणत्या सभागृहामध्ये मांडावे लागते? बघा केंद्राचं या ठिकाणी काय विचारले, धन विधेयक सर्वात प्रथम कोणत्या सभागृहामध्ये मांडावे लागते? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, लोकसभेमध्ये बघा केंद्राचं धन विधेयक सर्वात प्रथम मांडावे लागते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, वस्तू व सेवा कर दिन. बघा वस्तू व सेवा कर दिन आपल्याकडे केव्हा असतो? 1 जुलै या दिवशी बघा आपल्याकडे GST डे असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. भारताने आपला पहिला अणुस्फोट कोणत्या ठिकाणी केला होता? बघा सन 1974 मध्ये भारताने आपला पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी केला होता. पोखरण हे ठिकाण कुठं आहे? पोखरण बघा हे ठिकाण राजस्थान या राज्यामध्ये आहे. सन 1974 मध्ये बघा भारताने आपला पहिला अणुस्फोट केला होता. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्राच्या विचारले, विधान परिषदेवर पदवीधर मतदारसंघातून एकूण किती सभासद निवड पदवीधर मतदारसंघातून किती असतात? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. भारताच्या अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. भारताच्या अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? डॉक्टर होमी भामा. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणाचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा? हा या ठिकाणी उत्तर काय असेल, खालीलपैकी कोणाचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो? मुख्यमंत्र्याचा राजीनामा. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, राष्ट्रपती होण्यासाठी वयाची कमीत कमी किती वर्ष पूर्ण हे आवश्यक आहेत? 35 वर्ष. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. कॅनडा या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. कॅनडा या देशाची राजधानी कोणती असेल? बघा ओटावा हे शहर कॅनडा या देशाची राजधानी आहे. बघा कॅनबेरा कुठली राजधानी आहे? कॅनडा ही ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे. मालदीवची माले, जकार्ता इंडोनेशिया बघा कॅनडाची राजधानी कोणती असेल? ओटावा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक बघा पुढचा काय विचारलाय, इटली या देशाचं चलन खालीलपैकी कोणते? इटली. बघा आता सर्वांनी सांगायचं आहे इटलीचं लिरा यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, प्रमोद सावंत कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? प्रमोद सावंत. बघा योग्य उत्तर काय पाहिजे, प्रमोद सावंत हे गोवा या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा, जागतिक शौचालय दिवस कोणत्या दिवशी असतो? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा, मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. जागतिक शौचालय दिवस कोणत्या दिवशी असतो? योग्य उत्तर घ्यायला पाहिजे 19 नोव्हेंबर या दिवशी जागतिक शौचालय दिवस असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत? कोसला. बघा, कोसला ही कादंबरी कोणाची होती? भालचंद्र नेमाडे बघा यांची कोसला ही त्यांची कादंबरी होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा या ठिकाणी काय विचारला आहे? भू औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? भू औष्णिक म्हणजे जमिनीमध्ये विद्युत निर्मिती केंद्र. भू औष्णिक जमिनीमध्ये बघा विद्युत तयार करण्याचे बघा या ठिकाणी केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? मणीकरण. मणीकरण कुठं आहे? हिमाचल प्रदेश राज्यामध्ये. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे? स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा, परीक्षेमध्ये हा विचारलेलाच प्रश्न आहे. स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? शोभा डे बघा स्पीड पोस्ट या पुस्तकाच्या लेखिका आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, राज्यांचा आकस्मिक निधी कोणाच्या नियंत्रणाखाली असतो? बघाच योग्य उत्तर काय पाहिजे? राज्यांचा आकस्मिक निधी राज्यपालांच्या नियंत्रणाखाली असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 24 बघा या ठिकाणी काय विचारलं? स्पायरो गायरा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं शैवाल आहे? स्पायरो गायरा. बघा, आता सर्वांनी सांगायचं आहे स्पायरो गायरा हे कोणत्या प्रकारचं शैवाल आहे? स्पायरो गायरा हे काय पाहिजे? हरित शैवाल. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला? हिऱ्याचा अपवर्तनांक खालीलपैकी किती असतो? हिऱ्याचा अपवर्तनांक खालीलपैकी किती असतो? 2.42 बघा या ठिकाणी हिऱ्याचा अपवर्तनांक असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणतं वर्तमानपत्र हे सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होते? बघा, आता सर्वांनी सांगायचं आहे खालीलपैकी कोणतं वर्तमानपत्र हे सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होते? बघा, योग्य उत्तर काय असेल? दीनबंधू. बघा, हे वर्तमानपत्र सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? गोपाळ गणेश आगरकरांनी कोणत्या विचारांचा पुरस्कार केला होता? गोपाळ गणेश आगरकरांनी विचारले कोणत्या विचारांचा पुरस्कार केला होता? योग्य उत्तर काय पाहिजे? बुद्धी प्रामाण्यवाद. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, वाचन प्रेरणा दिवस कोणत्या दिवशी असतो? बघा, वाचन प्रेरणा दिवस कोणत्या दिवशी असतो? PYQ बघा प्रश्न आहे हा. 15 ऑक्टोबर या दिवशी वाचन प्रेरणा दिवस असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, माइंड मास्टर या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? माइंड मास्टर. बघा, याचं योग्य उत्तर काय पाहिजे? विश्वनाथ आनंद बघा यांचं या ठिकाणी माइंड मास्टर हे त्यांचं या ठिकाणी पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सध्या भारताचे सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत? सध्या भारताचे सरन्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया बघा कोण आहेत? भूषण गवई सध्या भारताचे सरन्यायाधीश आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, GST विधेयकाला मंजुरी देणारे महाराष्ट्र हे देशामधले कितवे राज्य होते? बघा, याचं योग्य उत्तर काय पाहिजे? GST विधेयकाला मंजुरी देणारे महाराष्ट्र बघा देशामधले 9व्या क्रमांकाचं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे? भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे? बघा, भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे? बघा, योग्य उत्तर काय पाहिजे? अप्सरा. बघा, ही भारताची या ठिकाणी पहिली अणुभट्टी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, आधुनिक अर्थशास्त्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. आधुनिक अर्थशास्त्र जनक असे कोणाला म्हणतात? बघा, योग्य उत्तर काय असेल? ॲडम स्मिथ. बघा, या अर्थशास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचे जनक असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, हवामानाबद्दल ग्लोबल वॉर्मिंग बघा ही संकल्पना कोणत्या वर्षी मांडण्यात आलेली संकल्पना आहे? बघा, ग्लोबल वॉर्मिंग बघा ही संकल्पना सन 1970 या वर्षी ग्लोबल वॉर्मिंग बघा ही संकल्पना मांडण्यात आलेली संकल्पना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, रोहतांग खिंड कोणत्या राज्यामधली खिंड आहे? रोहतांग खिंड. बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? रोहतांग बघा ही खिंड हिमाचल प्रदेश या राज्यामधली या ठिकाणी खिंड आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने खालीलपैकी कोणत्या वर्षापर्यंत जगामधून मलेरियाचे निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट बघा मलेरियाचं बघा निर्मूलन करण्याचं उद्दिष्ट कोणत्या वर्षापर्यंत ठेवलेलं आहे? योग्य उत्तर काय असेल? सन 1930 ऑप्शन क्रमांक 2, सन 2030 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली? महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ विचारले यांची स्थापना सन 1994 या वर्षी झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा, लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात उंचावरचं मतदान केंद्र कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा लोकसभा निवडणुकीमध्ये विचारले सर्वात उंचावरचं मतदान केंद्र हे हिमाचल प्रदेश राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. भारतामधल्या पहिल्या महिला डॉक्टर कोण आहेत? बघा भारतामधल्या पहिल्या महिला डॉक्टर कोण आहेत? डॉक्टर आनंदीबाई जोशी बघा भारतामधल्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, उमरेड बघा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? उमरेड बघा कुठं आहे? उमरेड बघा हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, प्राणहिता नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. प्राणहिता नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? बघा योग्य उत्तर काय पाहिजे? बघा प्राणहिता नदी गोदावरी नदीची या ठिकाणी उपनदी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मुंबई ग्रामपंचायत अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? मुंबई ग्रामपंचायत अधिनियमन हा कायदा सन 1958 बघा या वर्षीचा या ठिकाणी कायदा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणतं आहे? राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह कोणतं आहे? बघा योग्य उत्तर काय पाहिजे? विधान परिषद. बघा हे काय आहे? राज्य विधिमंडळाचं या ठिकाणी वरिष्ठ सभागृह आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. सामुदायिक विकास बघा हा कार्यक्रम कोणत्या वर्षीचा? सामुदायिक विकास हा कार्यक्रम बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, हा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. सामुदायिक विकास बघा हा कार्यक्रम सन 1952 या वर्षीचा या ठिकाणी कायदा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे? जिल्हा परिषद खालीलपैकी कोण बरखास्त करू? जिल्हा परिषद बघा जिल्हा परिषद खालीलपैकी कोण बरखास्त करू शकतात? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? जिल्हा परिषद कोण बरखास्त करू राज्य सरकार. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा सर्वोच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश खालीलपैकी पहिली महिला न्यायाधीश बघा फातिमा बीबी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा LPG गॅसमध्ये विचारले मुख्य घटक कोणते असतात? LPG गॅसमध्ये मुख्य घटक कोणते असतात? बघा ब्युटेन आणि प्रोपेन हे LPG गॅसच्या या ठिकाणी मुख्य घटक असतात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50 बघा या ठिकाणी काय विचारला आहे? हायड्रोजन या वायूचा शोध खालीलपैकी कोणी लावला? हायड्रोजन वायूचा शोध बघा कोण लावला? हेनरी कॅव्हेंडिश. बघा या शास्त्रज्ञाने हायड्रोजन या वायूचा शोध लावला, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, विद्युत बल्बमध्ये विचारले कोणत्या धातूची तार वापरतात? विद्युत बल्बमध्ये कोणत्या धातूची तार वापरतात? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? विद्युत बल्बमध्ये बघा टंगस्टन या धातूची तार वापरतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. कोकणी ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा कोकणी भाषा कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने बोलली जाते? तर याचं योग्य उत्तर काय असेल? कोकणी बघा भाषा प्रामुख्याने गोवा राज्यामध्ये बोलली. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढच्या ठिकाणी काय विचारलं? पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती? पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? तर याचे योग्य उत्तर बघा काय आलं पाहिजे? पारा बघा Hg पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक 54 वातावरणामध्ये विचारले कोणत्या वायूचं प्रमाण सर्वात जास्त असते? वातावरणामध्ये कोणत्या वायूचं प्रमाण सर्वात जास्त असते? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे धर्मादाय आयुक्त भरती बघा महत्त्वपूर्ण 8000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा त्यामध्ये GK असेल, चालू घडामोडी, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सर्व TCS PYQ बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे अवेलेबल आहेत.
बघा परीक्षेला कमी वेळ आहे, ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। बघा तुम्हाला हे सर्व PDF हे पाठवले जातील। बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे।